सुद्धा घरादाराचा त्याग केला पाहिजे. नर्मदा मैयाच्या किनारी राहून आपण जप तप साधना केली पाहिजे. दोघांनी सुद्धा त्या ठिकाणी साधना केली आणि ते सुद्धा नर्मदा मैयाच्या कृपेने दिव्य अशा गतीला प्राप्त झाले. बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे जे कल्प आहेत किंवा हे जे पुनर्जन्म वगैरे आहे हे सर्व खोटं आहे, पण असं नाही. लक्षात घ्या, हे जे कल्प आहे ते नेहमी येतात. आपण ज्या वेळेला नर्मदा मैयाच्या पुराणाची सुरुवात केली तेव्हा मी तुम्हाला घडोघडी एकच गोष्ट सांगितली की मार्कंडेय ऋषींना नर्मदा मैयाने प्रत्येक प्रलयाच्या नंतर वाचवलं. म्हणजे असे अनेक प्रलय येऊन गेले, अशा अनेक पृथ्व्या निर्माण होऊन गेल्या. तुमचा माझा जन्म अनेक वेळेला होऊन गेला. जवळजवळ रामायण आपल्या पृथ्वीवरती 200 वेळा घडलेला आहे. एका ठिकाणी रामायणामध्ये तर असा उल्लेख येतो कंब रामायणामध्ये की सीतामाईनेच महाकालीचा अवतार घेऊन रावणाचा वध केला. पण कल्पभेदाची कथा आहे. प्रत्येक कल्पामध्ये वेगवेगळी कथा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आज मी तुमच्या समोर नर्मदा पुराण सांगतो, हे जरी तुमच्यासाठी माझ्यासाठी नवीन असलं तरी ही कृती आपली भरपूरदा होऊन गेलेली आहे. या ब्रह्मांडाची रचना नेहमी होते आणि नेहमी विस्कळीत होते. म्हणजे असा हजारो वेळा झाला असेल की मी तुमच्या समोर येऊन कथा केली असेल, तुम्ही माझ्यासमोर येऊन बसलेले असाल, तुमचं रंग रूप वेगळं असेल पण भावार्थ मात्र एकच असेल. म्हणून ही कल्पभेदाने आलेली कथा असते. प्रत्येक प्रलयानंतर सृष्टी बदलते आणि म्हणूनच ही भौगोलिक रचना जी आहे ती बदललेली आहे. तुम्ही यूट्यूबवर इकडे तिकडे बघाल तर काहीतरी एखाद्या पर्वताचा तुकडा निघतो, तो जाऊन दुसऱ्या भूमीला प्राप्त होतो आणि तिथे कुठला तरी देश निर्माण होतो. अशा घटना अनेक वेळेला घडतात आणि याचं प्रमाण तुम्हाला देतो की ज्या वेळेला प्रभू श्रीरामचंद्रांना आपला देह त्याग करायचा होता, त्या ठिकाणी जायचं होतं, निजधामाला जायचं होतं, पण त्यांनी विचार केला की ते हनुमंत आहे आणि जोपर्यंत हनुमान आहे तोपर्यंत मी निजधामाला जाऊ शकत नाही. म्हणून त्यांनी अंगठी काढण्याचा प्रयत्न केला. नीट लक्ष द्या, रामायण 200 वेळा झालं याचं कारण तुम्हाला सांगतो, त्याचं प्रमाण तुम्हाला देतोय. अंगठी काढण्याचा प्रयत्न केला आणि ती अंगठी पाताळामध्ये गेली आणि त्याच वेळेला त्यांनी हनुमंताला सांगितलं की बाबा रे तू त्या ठिकाणी जा आणि माझी अंगठी घेऊन ये. म्हणजे हनुमंत ज्या वेळेला अंगठी शोधण्यासाठी जातील मी निजधामाला निघून जाईल. ही रामचंद्रांची भावना. आता मारुती रायाने सूक्ष्म रूप धारण केलं आणि अंगठी शोधण्यासाठी पाताळामध्ये गेले तर त्यांना त्या ठिकाणी अंगठ्यांचा पर्वत दिसला. त्या ठिकाणी त्या पर्वताचं रक्षण करणारा कोणी देवता की राक्षस होती पूर्ण आठवत नाही, पण देवता की राक्षस होती. त्या देवतेला की राक्षसाला हनुमंताने प्रश्न विचारला, एवढा अंगठ्यांचा ढीग कसा जमा झाला? म्हणाले बाबा रे तुला माहिती नाही का, अरे प्रभू श्रीरामचंद्रांना ज्या वेळेला निजधामाला जायचं असतं तेव्हा ते प्रत्येक वेळेला आपली अंगठी खाली पाडतात. एक वानर ती अंगठी शोधण्यासाठी इथे नेहमी येतो आणि त्यावेळेला ते निजधामाला निघून जातात. म्हणून अशा अनेक अंगठ्या ज्या वेळेला मारुती रायांनी पाहिल्या त्यावेळेला त्यांना कळालं प्रभू श्रीरामचंद्रांनी किती अवतार धारण केलेले असतील. ही आपली सनातन धर्माची संस्कृती आहे, ही आपली श्रेष्ठता आहे आणि हे आपलं सनातन धर्माचं महात्म्य आहे. म्हणून मी काही पहिल्यांदा तुमच्याशी कथा करतोय असं काही नाही. आपल्या मागच्या जन्मात भरपूर कथा झालेल्या आहेत म्हणून तो तुम्ही कथा ऐकायला आले आणि मी पण एवढा 350 किलोमीटरवरून तुम्हाला कथा सांगायला आलो. का आलो? हे सर्व आपले पूर्वीचे ऋणानुबंध होते म्हणून या ठिकाणी यावं लागलं. म्हणून प्रत्येक कल्पानंतर पृथ्वी कशी बदलते, तिच्यामध्ये कुठले बदल होतात हे जाणण्याचं उत्तम साधन म्हणजे नर्मदा पुराण आहे. नर्मदा पुराणामध्ये या सर्व गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. ज्यांनी आधीचे अध्याय वाचले असतील त्यांना सर्व या गोष्टी लक्षात येतील. असं हनुमंतेश्वर तीर्थाचं वर्णन त्या ठिकाणी पाहिलं. म्हणून याला कपितीर्थ सुद्धा असं म्हणतात. मग महादेव ज्या वेळेला हनुमंतरायाला वरदान देऊन निघून गेले, हनुमंताने विचार केला चला महादेवांचं दर्शन झालं, पुन्हा आपण रामचंद्रांच्या सेवेमध्ये रुजू होऊ. ज्या वेळेला अयोध्येमध्ये आले रामचंद्रांनी प्रश्न विचारला, अरे हनुमंता कुठे होतास इतके दिवस? त्यांनी घडलेला सर्व वृत्तांत सांगितला की मी कैलासात महादेवांना भेटायला गेलो पण नंदी महाराजांनी मला अडवलं, त्या ठिकाणी भेटायला जाऊ दिलं नाही. म्हणे मग मी प्रायश्चित्त घेतलं. नंदी महाराजांनी मला सांगितलं तुम्ही पातकी आहात, तुम्हाला पातक लागलेलं आहे,
तुम्ही नर्मदा मैयाच्या किनारी जा आणि तिथे तपश्चर्या करा. रामचंद्रांना आणि लक्ष्मणाला वाईट वाटलं. म्हणाले बाबा रे, तू आमचं कार्य करून सुद्धा तुला एवढा त्रास झाला, म्हणून तुझ्यासोबत आम्ही सुद्धा पापी आहोत. म्हणून प्रभू श्री रामचंद्र आणि लक्ष्मणजी दादा हे दोन्ही त्या नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती आले. तिथं दोघांनी तपश्चर्या केली. म्हणाले तू पातकी आहेस तसं आम्ही सुद्धा पातकी आहोत. त्या ठिकाणी तपश्चर्या केली आणि या तपश्चर्येमुळे सर्व देवता एकत्र आल्या आणि एकत्र आल्यानंतर त्यांनी आपल्याकडे असलेलं तीर्थ त्या कुंडामध्ये टाकलं. त्या ठिकाणी एक लिंग निर्माण झालं, ज्याला कुंभेश्वर असं म्हटलं जातं. एक हनुमंतेश्वर पाहिलं, दुसरं कुंभेश्वर पाहिलं आणि प्रभू श्रीरामचंद्र आणि लक्ष्मणदारांनी दोन लिंगांची स्थापना केली, ज्याला रामेश्वर आणि लक्ष्मणेश्वर असं म्हटलं जातं. असे 4 तीर्थ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कुंभेश्वर, कपितीर्थ सुद्धा हनुमंतेश्वराला म्हटलं जातं. कपितीर्थ, कुंभेश्वर, रामेश्वर आणि लक्ष्मणेश्वर हे 4 तीर्थ त्या ठिकाणी निर्माण झाले. हे समुद्राजवळच्या कटकोर गावाजवळ आपल्याला पाहायला मिळतात. आधी नाव किंवा ज्या बोट आहेत त्या तिथून निघायच्या कटकोर गावाहून, आता त्या विमलेश्वरापासून निघतात. तिथून नर्मदा मैया थोडी दूर आहे, परंतु परिक्रमावासी या लिंगांचं दर्शन घ्यायला तिथे जात असतात. त्यानंतर आता आपण सोमनाथ तीर्थाचं वर्णन करणार आहोत. पूर्वी ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं दुसऱ्या दिवसाच्या कथेमध्ये त्यांच्या शरीरातून त्यांनी 10 पुत्र उत्पन्न केले. त्या 10 पुत्रांचं नाव असं आहे मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतु, वसिष्ठ, भृगु, नारद आणि दक्ष. हे 10 पुत्र त्यांच्या शरीरातून उत्पन्न झाले. त्यातल्या दक्ष राजाला 60 कन्या होत्या. दक्ष राजाने प्रत्येक कन्याचा विवाह करायचं ठरवलं. त्यातल्या 60 कन्यांपैकी 27 कन्या त्यांनी चंद्राला देऊन टाकल्या, जे 27 नक्षत्र आहे. या नक्षत्राभिमानी पत्न्या 27 चंद्राला प्राप्त झाल्या आणि यानं संसाराला सुरुवात केली. कर्मधर्म संयोगाने याच्याकडनं एक चूक अशी घडली, या 27 पत्न्यांपैकी त्याचं सर्वात जास्त प्रेम रोहिणीवरती झालं आणि तो फक्त रोहिणीच्या अंतःपुरात जायचा, तिच्याशीच बोलायचा, तिच्यावरच प्रेम करायचा. या 26 ज्या होत्या बाकीच्या त्या विचार करायला लागले. म्हणाला आमच्याशी काही विवाह केला नाही का, आम्हाला प्रेम नको का. यांनी त्या चंद्राची तक्रार आपल्या वडिलांकडे दक्ष प्रजापती राजांनी केली आणि मग दक्षाला राग आला. त्यांनी चंद्राला शाप देऊन टाकला की तुझा क्षय होईल. आणि खरोखर शाप दिल्याबरोबर चंद्राला वृद्धावस्था प्राप्त झाली, त्याला क्षय व्हायला लागला आणि पाणावलेले डोळे करून हा चंद्र ब्रह्मदेवांकडे गेला. ब्रह्मदेवांना आपल्या गाराने सांगितलं, म्हणाले माझ्याकडनं अशी चूक घडली जेणेकरून मला शाप प्राप्त झाला. ब्रह्मदेवांनी त्याची कान उघडणी केली. म्हणाले बाबा रे, पत्नी ही पूर्व प्रारब्धानुसार मिळत असते. तुला 27 प्राप्त झाल्या, तू प्रत्येकावरती समान प्रेम करायला हवं होतं. पण ठीक आहे, तुझ्याकडनं झाली चूक, पण आता मात्र तू नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती जा आणि तिथे जाऊन तू भगवान शंकराची आराधना कर. नर्मदा मैया ही तुला पापातनं मुक्त करेल आणि भगवान शंकर तुला काहीतरी वरदान देतील आणि ज्याच्यामुळे तुझा दाह शांत होईल, तुला त्या क्षयरोगातून मुक्ती मिळेल. हे ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला हा चंद्र म्हाताऱ्या अवस्थेत पाणवलेल्या डोळ्यांनी नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती आला. तिथे येऊन तपश्चर्या करू लागला, कठोर असं तप केलं. भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले आणि त्यांची कृपा त्या चंद्रावरती झाली. चंद्राला त्यांनी रोगमुक्त करून टाकलं. त्याला सांगितलं बाबा रे, मी तुला पूर्ण रोगमुक्त नाही करू शकत, पण तुझ्या कमी झालेल्या कला पौर्णिमेपर्यंत पूर्ण होतील असा आशीर्वाद तुला देतो. म्हणजे पौर्णिमेनंतर अमावस्येपर्यंत तू क्षीण होशील, अमावस्येनंतर जशी जशी पौर्णिमा येईल तसं तसं तू वाढत जाशील. हे वरदान ज्या वेळेला दिलं चंद्रमंडळाला, ठीक आहे देवा, तुमची जशी आज्ञा. त्या ठिकाणी साष्टांग दंडावर घातलं. म्हणून त्या तीर्थाला सोमनाथ तीर्थ असं म्हटलं. सोम म्हणजे चंद्र, चंद्राचं दुसरं नाव आहे सोम. या सोमाने तपश्चर्या केली. महादेव प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रकट झाले, आत्मलिंग दिलं आणि म्हणून तिथे सोमनाथ लिंगाची स्थापना केली. आणि जसं वाराणसी काशीमध्ये सुद्धा भगवंत राहतात, तसं या ठिकाणी भगवंत चंद्राच्या प्रेमामुळे सोमनाथ तीर्थावरती सुद्धा राहतात. एक त्याच्यामध्ये सुरती सोमनाथही आपल्याला पाहायला मिळतं आणि नर्मदा मैयाच्या किनारी सुद्धा सोमनाथ पाहायला मिळतं.
वेगवेगळ्या कथा आहेत त्या कल्पभेदानुसार आलेल्या आहेत, पण त्याचा भावार्थ एकच आहे की सोमाला चंद्राला क्षयरोगातनं मुक्तता प्राप्त झाली, म्हणून जर कोणाला क्षयरोग झालेला असेल तर अशा व्यक्तीने नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती त्या सोमनाथ तीर्थावरती जावं, किंवा सोरटी सोमनाथाच्या इथे सुद्धा एक तीर्थ आहे, तिथे जरी आपण 6 महिने राहून स्नान केलं किंवा ते पाणी प्राशन केलं तरी आपल्याला क्षयरोगातून मुक्तता प्राप्त होते. एवढी आपली देवाची कृपा आपल्यावरती आहे. त्यानंतर मार्कंडेय ऋषींनी या सोमनाथ तीर्थाच्या दुसरी कथा सांगितलेली आहे. एकदा एक राजा शिकारीसाठी गेला आणि त्या वनामध्ये सुंदर असे प्राणी फिरत होते. राजाने विचार केला की आपण शिकार करावी आणि आपली भूक भागवावी, म्हणून भात्यातून बाण काढला आणि एका हरणाकडे तो बाण मारला. बाण मारताच हरिण पळून गेलं, परंतु त्या ठिकाणी बसलेले एक ब्राह्मण होते, त्या ब्राह्मणांना तो बाण लागला आणि या राजाला ब्रह्महत्या घडली. राजा आता चिंतित विचार करू लागला काय करावं, म्हणून सर्व ऋषी मुनींनी त्या राजाचा त्याग करून टाकला. त्याला सांगितलं तुम्ही इथून निघून जा, ज्यानं ब्रह्महत्या केलेली असा राजा आमच्या राज्यामध्ये नको, कारण असा राजा या राज्याचा सुद्धा नाश करेल. ज्या वेळेला ब्राह्मणाच्या पत्नीला कळलं की ह्या राजाने माझ्या पतिदेवांना मारलेला आहे, म्हणून ती एका झाडावरती जाऊन बसली, अन्न पाण्याचा त्याग केला आणि महादेवांची आराधना करू लागली. त्यानंतर हा राजा निघाला. काही सैनिक त्याच्यासोबत होते, राज्याचा त्याग केला. सैनिक सोबत होते. फिरत फिरत ब्रह्महत्या पाठीशी लागलेली होती, म्हणून बऱ्याच कालावधीनंतर राजाला तहान लागली. तहान लागल्यामुळे नेमका तो सोमनाथ तीर्थावरती आला आणि त्यानं नर्मदा मैयाला पाहिल्यानंतर तहान लागली म्हणून ते पाणी प्राशन केलं. पाणी प्राशन केल्यामुळे त्याची ब्रह्महत्या तिथेच जळून भस्म झाली. पुढे गेला, सोमनाथाचं दर्शन घेतलं, म्हणून ती ब्रह्महत्या निघून गेली. त्याच वेळेला त्या नोकरांना किंवा त्याच्या सैनिकांना त्या ब्राह्मण पत्नीने बोलवून घेतलं. त्या सैनिकांना ज्या वेळेला त्या ब्राह्मण पत्नीने बोलवलं ते इकडे तिकडे पाहू लागले, ती कुठेच दिसत नाही. तिने वरतून आवाज दिला झाडावरनं की मी इथे आहे. सैनिकांनी तिला वंदन केलं आणि सांगितलं, विचारलं तुम्ही आम्हाला इथे कशासाठी बोलवलं. तिनं सर्व घडलेला वृत्तांत सांगितला की तुमच्या राजाने माझ्या पतिदेवांची हत्या केलेली आहे आणि ती ब्रह्महत्या त्यांच्या मागे लागलेली आहे आणि मी सुद्धा त्या राजाचा विनाश व्हावा यासाठी महादेवांची उपासना करते आहे. परंतु अनायासे त्या राजाकडनं सोमनाथ तीर्थाचं पाणी, नर्मदेचं पाणी प्राशन केलं गेलं आणि मी त्या ब्रह्महत्येला जळताना बघितलं, म्हणून तुम्हाला इकडे बोलवलं की तुमच्या राजाची ब्रह्महत्या निघून गेलेली आहे, ती जळून भस्म झालेली आहे. पण राजाला आता मोक्ष प्रदान करून घ्यायचा असेल तर त्या राजाने सोमनाथाची सेवा केली पाहिजे. सैनिकांनी त्या ब्राह्मण पत्नीला वंदन केलं. राजाजवळ येऊन सांगितलं की तुमची ब्रह्महत्या जळून खाक झाली आहे. ब्राह्मण पत्नीने सर्व वृत्तांत आम्हाला सांगितला, म्हणून तुम्ही आता सोमनाथांची सेवा करा. म्हणून तुम्ही आता सोमनाथांची सेवा करा आणि स्वतःला मोक्ष प्राप्त करून घ्या. राजाने सोमनाथांची सेवा सुरू केली आणि महादेवांची तो आळवणी करू लागला. ओम मंगलम ओंकार मंगलम, ओम मंगलम ओंकार मंगलम, सोम मंगलम सारधा मंगलम, सारधा मंगलम. ओम मंगलम ओंकार मंगलम, ओम मंगलम ओंकार मंगलम, सोम महादेव दूधाधार मंग सर्वकार हार मंगलम. ओम मंगलम ओंकार मंगलम, ओम मंगलम
मल्लिकार्जुन भीमा शंकर मंगलम मल्लिकार्जुन भीमा शंकर मंगलम मल्लिकार्जुन भीमा शंकर मंगलम मल्लिकार्जुन भीमा शंकर मंगलम मोक्षदाता मंगलम कैलाश मंगलम मोक्षदाता मंगलम कैलाश मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम सोम मंगलम सारे राम मंगलम सारे राम मंगलम सोम मंगलम सारे राम मंगलम सारे राम मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम सोम मंगलम सारे राम मंगलम सारे राम मंगलम उमापती महादेव की जय आपण ज्या आनंदोत्सवाची आपण वाट बघतो आहे त्याच्याकडे आपला प्रवास आपण सुरू करूया. ब्रह्मांड नायिका भगवती जगदंबा हीच नर्मदा मैयाच्या अवतारात प्रकट झालेली आहे. पण आता जो जन्म तुम्हाला मी सांगणार आहे तो तिचा मृत्यू लोकातला जन्म आहे. आता जी नर्मदा मैया आपण परिक्रमा करत असताना आपल्याला दिसते त्या मैयाचा जन्म. आतापर्यंत तिचे अनेक जन्म झाले. ते जन्म कुठले होते? वेगळ्या कल्पातले होते. आणि जन्म झाल्यानंतर तिचं देवकार्य पूर्ण झालं, प्रलय झाला की ती भगवान शंकरासोबत निघून जायची. इतर नद्यांचा नाश व्हायचा पण तिचा नाश झाला नाही. ती निघून जायची. मी माईकवरनं सूचना देतो तसं तेव्हा 5-10 मिनिटं होतं. तर ही नर्मदा मैया ह्या मृत्यू लोकात कशी अवतरित झाली याचं वर्णन आपल्याला बघायचं आहे. मार्कंडेय ऋषी सांगतात की राजाने हनुमंतेश्वर तीर्थामध्ये ब्रह्महत्या नाश होते. सोमनाथ तीर्थामध्ये ब्रह्महत्या नाश होते. वास्तविक पाहायला गेलं ब्रह्महत्या कुठेही नाश पावत नाही. काही ठराविक क्षेत्र आहे जिथेच ब्रह्महत्या निरसन होते किंवा ब्रह्महत्येचा नाश होतो. हे सांगत असताना मार्कंडेय ऋषी सांगतात की ऋणत्रय मोचन तीर्थावरती गेलो पाहिजे. धर्मराज ऋषी म्हणतात ऋणत्रय मोचन तीर्थ म्हणजे काय? की ज्या ठिकाणी आपल्याला 3 ऋणातनं मुक्त होता येतं. मुक्त तर आपण होऊ शकत नाही पण मुक्त होण्याचा प्रयत्न करता येतो. म्हणाले तीर्थ कुठे आहे? ओंकार पर्वताच्या मागच्या बाजूला, ओंकारेश्वर पर्वताच्या मागच्या बाजूला कावेरी आणि नर्मदा मैयाचा संगम आहे. त्या संगमावरती ऋणत्रय मोचन नावाचं तीर्थ आहे. या तीर्थामध्ये आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक निवृत्ती होते. ब्रह्मवंशात उत्पन्न झालेल्या अनेक ऋषीमुनींनी या तीर्थाची स्थापना केली आहे. जे ब्रह्मवंशात उत्पन्न झाले म्हणजे तीर्थ किती जुनं असेल.
म्हणून आपल्या आदिदैविक आदिभौतिक आणि आध्यात्मिक पापांची निवृत्ती करायची असेल तर या शिवलिंगाचं दर्शन आपण घेतलं पाहिजे. कारण या जीवनात मनुष्य 3 ऋणातनं कधीही मुक्त होऊ शकत नाही. पहिलं म्हणजे देव, दुसरं म्हणजे पितृ आणि तिसरे म्हणजे ऋषी. या 3 ऋणातनं मुक्त होता येत नाही. त्याप्रमाणे अग्नी, कर्ज आणि शत्रू यांनाही कधी कमी समजायचं नाही. शास्त्राप्रमाणे अग्नी, कर्ज आणि शत्रू हे कधी स्वतःचं स्वरूप मोठं करतील आणि आपला नाश करतील हे सांगता येत नाही. मी यांना कधी कमी समजायचं नाही. अग्नीला कमी समजायचं नाही, अग्नीशी कधी खेळायचं नाही. कर्जाला कधी कमी समजायचं नाही आणि शत्रूला सुद्धा कधी कमी समजायचं नाही. आणि या सर्व गोष्टीतून निवृत्त व्हायचं असेल, या पापातनं मुक्त व्हायचं असेल, अशा व्यक्तीने ऋणत्रय मोचन तीर्थावरती गेलं पाहिजे. तिथे स्नान करून महादेवांचं दर्शन घेतलं पाहिजे. तिथे हरभऱ्याची डाळ आणि गूळ अर्पण करण्याचं फार महत्व आहे. ऋणत्रय मोचन तीर्थ. आणि जो व्यक्ती त्या ठिकाणी हरभऱ्याची डाळ आणि गूळ अर्पण करतो तो कर्जातून मुक्त होतो, अशी सुद्धा त्या ठिकाणी संकल्पना सांगितली आहे. आणि हे ओंकार पर्वताच्या मागच्या बाजूला मांधाता परिक्रमा करत असताना हे तीर्थ आपल्याला लागत असतं. म्हणून त्या तीर्थाला सुद्धा आपण वंदन करू आणि आता नर्मदा मैयाच्या जन्मोत्सवाकडे प्रवास सुरू करू. वास्तविक ती कथा पुढे, पण आपल्याला जरा आधीच घ्यावी लागते. मार्कंडेय ऋषींना धर्मराजांनी प्रश्न विचारला. म्हणाले तुम्ही खूप सुंदर कथा सांगताय, पण आता या 4 युगांमध्ये तिचा जन्म कसा झाला याचंही वर्णन मला सांगा. सत्ययुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये आणि कलियुगामध्ये ही कशी अवतरित झाली याचं वर्णन तुम्ही विस्तारपूर्वक मला सांगा. त्यावेळेला हे मार्कंडेय ऋषी सांगायला लागले की राजा रे, तिच्या पहिल्या जन्माचं वर्णन तुला सांगतो जे सत्ययुगामध्ये झालं. ब्रह्मदेव वगैरे सर्व देवांनी महादेवांना प्रसन्न करून घेतलं आणि जेव्हा महादेव प्रसन्न झाले तेव्हा सांगितलं तुम्ही कुठल्या हेतूने माझी तपश्चर्या केली, तुमच्या मनात काहीतरी हेतू असेल तर तुम्हाला सांगा, मी निश्चित पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा ब्रह्मदेव आणि इतर देवता म्हणतात की महादेवा, पृथ्वीवरती अनेक विहिरी आहेत, तलाव आहे, जलाशय आहे, परंतु नवीन जल सोडणाऱ्या कुठल्याही नद्या नाही. म्हणून आमची अशी विनंती आहे की तुमची जी कन्या आहे ना नर्मदा, तिला तुम्ही पृथ्वीवरती सोडा आणि सर्वांना मुक्तता प्रदान करा. ही नर्मदा या पृथ्वीवरती अवतरावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे. महादेव म्हणतात बाबा रे, सर्वांना मागा पण तिला मागू नका. त्यावेळेला सर्वांनी अजून त्यांची प्रार्थना केली. म्हणाले त्याचं कारण काय? अरे बाबा, तिच्या वेगाला मर्यादा नाही. जर मी तिला पृथ्वीवरती सोडलं तर ती पृथ्वी फोडून खाली पातळात निघून जाईल. तिच्या वेगाला मर्यादा नाही. एवढ्या भयंकर ओघामध्ये जर ती पृथ्वीवरती आली ती पृथ्वी फोडून निघून जाईल. म्हणून तुम्ही इतर काहीतरी मागा पण नर्मदेला मागू नका. त्यावेळेला सर्वांनी महादेवांची आळवणी केली. काहीही करा, नर्मदेला तुम्ही पृथ्वीवरती सोडा. तेव्हा वृक्षवान नावाचा पर्वत समोर आला. तेव्हा तुम्हाला भीती ना की ती पृथ्वी फोडून निघून जाईल, तर मी माझ्या सामर्थ्याद्वारे तुम्हाला अशी विनंती करतो की तिनं माझ्यावरती अवतरित व्हावं, म्हणजे ती पृथ्वी फोडू शकणार नाही. आणि एवढं सामर्थ्य तुम्हीच मला प्रदान करा. पहिला जन्म सत्ययुगातला वृक्षवान नावाच्या पर्वतावरती ही मैया अवतरित झालेली आहे. महादेवांनी तिला आज्ञा केली आणि तिला बोलवलं. तिला सांगितलं की तुला पृथ्वीवरती अवतार धारण करायचा आहे. त्यावेळेला ती विनंती तिनं स्वीकार केली आणि भयंकर अशा ओघामध्ये ती पृथ्वी तलावरती यायला लागली आणि वृक्षवान नावाच्या पर्वतावरती ती आदळली आणि तिथून तिने मर्यादा धारण केली. महादेवांनी तिला सांगितलं की तू आता मर्यादा धारण कर, कारण तुला पृथ्वीवर कल्याण करायचं आहे. तुझा भयंकर रोग आहे हे मला माहिती आहे, परंतु या सर्व देवी देवतांच्या विनवणीनुसार नवीन जग निर्माण करणारी नदी त्यांना हवी आहे. त्यांच्या पितॄंना मोक्ष प्रदान होण्यासाठी. म्हणून तू आता वृक्षवान नावाच्या पर्वतावरती आलीस ना, आता मर्यादा धारण कर. तरी सुद्धा त्या वृक्षवान नावाचा एक छोटासा तुकडा खाली पडला होता. एवढा भयंकर माझ्या नर्मदा मैयाचा ओघ
ही देवलोकात निघून गेली. दुसऱ्या युगाला सुरुवात झाली आणि त्यावेळेला दुसऱ्या जन्माचा विचार आपण बघूया. धर्मराज सांगता दुसरा जन्म कसा झाला. त्यावेळेला मार्कंडेयांनी सांगायला सुरुवात केली की पूर्वी चंद्रवंशामध्ये पुरुरवा नावाचा राजा होता. त्याने ब्राह्मणांच्या सांगण्यावरून 1000 वर्षांपेक्षा जास्त महादेवांची आराधना केली. 1000 वर्षांपेक्षा जास्त शंकरांची आराधना केली. महादेव पुन्हा प्रसन्न झाले. सांगितलं राजाने वरदान माग. तेव्हा त्याने वरदान मागितलं की लोक कल्याणासाठी नर्मदा मैयाला पृथ्वीवरती अवतरित करावं. पुन्हा महादेव सांगतात नर्मदा मैयाला सोडून दुसरं काहीतरी मागा. त्यांना माहिती नेहमी कसा ती वेग त्या वेगाला मर्यादा धारण करेल. पण पुरुरवा राजाने सांगितलं मी तुमचं काहीही ऐकणार नाही. ही नर्मदा मैया आमच्या पृथ्वीवरती आलीच पाहिजे. त्यांना हट्टच सोडला नाही. तेव्हा महादेवांनी ही मेकर कन्या म्हणजे अमरकंटक नावाच्या पर्वताची कन्या तिला जवळ बोलवलं आणि तिला सांगितलं की पृथ्वीवरती अवतार धारण कर. ती म्हटली देवा मी अवतार धारण नाही करू शकत. म्हणाले का. कारण मी निराधार आहे. मला कसला तरी आधार पाहिजे की मी त्याच्यावरती अवतार धारण करेल. मी कसल्या पृथ्वीवरती अवतार धारण करू. तेव्हा महादेवांनी उत्तम अशा भव्य दिव्य 8 पर्वतांना जवळ बोलवले. किती 8 पर्वतांना जवळ बोलवलं आणि त्यांना सांगितलं की कोण नर्मदेला धारण करेल. सगळ्यांनी माघार घेतली. त्यावेळेला ते विचार करायला लागले की ही जर आपल्या देहावरती तिला जर आपण धारण केलं तर आपलं चूर्ण होऊन जाईल. आपले तुकडे तुकडे होऊन जातील. काय करावं. तेव्हा विंध्य पर्वताने सांगितलं की माझा जो पुत्र आहे त्याचं नाव आहे पर्यंत. हा नर्मदेला धारण करेल. ही त्रेता युगातली कथा आहे. त्याचं नाव आहे पर्यंत. हा नर्मदा मातेला धारण करू शकतो. हे ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला ही नर्मदा मैया भयंकर अशा ओघामध्ये पर्यंत पर्वतावरती अवतरित झाली आणि पुन्हा त्यावेळेला सर्वांनी तिला सांगितलं की तू मर्यादा धारण कर. ती जगाला सुखी करू लागली आणि नंतर पुन्हा देवलोकामध्ये निघून गेली. हा तिचा दुसरा जन्म सांगितलेला आहे. पहिल्या सत्ययुगात ब्रह्मदेवांनी प्रार्थना केली. दुसऱ्या युगामध्ये चंद्रवंशातला राजा पुरुरवाने प्रार्थना केली. मग त्यावेळेला तिसऱ्या जन्माचं वर्णन मार्कंडेय ऋषी सांगतात की राजाने आता द्वापार युगाचं वर्णन आहे. चंद्रवंशामध्ये हिरण्यकेश नावाचा राजा झाला आणि त्यावेळी आपल्या जम्बूद्वीपावरती नवीन पाणी निर्माण करणाऱ्या नद्या नव्हत्या. म्हणून त्यानं सुद्धा महादेवांचं वंदन केलं. उदय पर्वतावरती तो निघून गेला. 1000 वर्ष तपश्चर्या केली. पुन्हा महादेव प्रसन्न झाले आणि महादेवाला त्याने 3 प्रदक्षिणा घातल्या. तेव्हा आपले वरदान माग. तेव्हा राजाने वरदान मागितलं तेव्हा की ही नर्मदा मैया पृथ्वीवरती अवतरित झाली पाहिजे. कारण आमचे सगळे पितृ अतृप्त आहे. त्या पितृंना मुक्ती देण्यासाठी पापी लोकांचा नाश करण्यासाठी त्या नर्मदा मैयाला पृथ्वीवरती अवतरित व्हावं लागेल. पुन्हा महादेवांनी नर्मदा मैयाला बोलवलं. यावेळी ती सावळ्या रंगामध्ये आली होती. तिसऱ्या जन्मामध्ये नर्मदा मैया सावळ्या रंगाची होती. त्यावेळेला तिला बोलवलं. ती पुन्हा म्हणते मी निराधार आहे. मग त्यावेळेला ज्या उदय पर्वतावरती हिरण्यकेशा राजाने तपश्चर्या केली होती तो उदय पर्वत उभा राहिला. तर उदय पर्वत उभा राहिला म्हणजे कसा. तो पर्वत मनुष्याच्या रूपात होता. म्हणजे लोक म्हणतात हा पर्वत कसा उभा राहिला. ते शंकेचं निरसन करतोय की पर्वत तिथेच असतो पण तो मनुष्याच्या रूपामध्ये येतो. आणि तो उभा राहिल्यानंतर त्यानं महादेवांना सांगितलं की मी तिला धारण करेल. पुन्हा ती भयंकर ओघामध्ये त्या उदय पर्वतावरती आली. त्या उदय पर्वताचे तिने तुकडे तुकडे करून टाकले आणि ज्या वेळेला पाण्यावरती व्हायला लागली जमिनीवरती व्हायला लागली तिच्या रवरव आवाजामुळे जे खालचे शिवलिंग होते जमिनीतले ते वरती आले आणि त्यांनी सांगितलं जसं गव्हाचं अंकुर मातीतनं वरती येतं 1000 शिवलिंग वरती आले आणि त्यांनी सांगितलं की तू मर्यादा धारण कर. पुन्हा तिने मर्यादा धारण केली द्वापार युगामध्ये आणि पुन्हा प्रलयामध्ये निघून गेली. आणि मग आता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय तो कलियुगाचा जन्म वर्णन करून सांगितलाय की आता मनुष्य लोकातील नर्मदा मातेचा जन्म आपण बघणार आहोत. हा नर्मदा मैयाचा 4था अवतार सांगितलेला आहे. पूर्वी पुरुकुत्सु नावाच्या राजाने 1000 वर्ष महादेवांची तपश्चर्या केली आणि त्याच वेळेला आता आपल्याला आनंदोत्सव साजरा करायचा आहे म्हणून तुम्ही थोडंसं मागे सरकून घ्या. इथे फेर करायला तुम्हाला जागा मिळाली पाहिजे किंवा तुम्ही
सर्वजण उभे राहिले तरी चालेल, उभे राहिले तरी चालेल. कारण आता नर्मदा मैया येणार आहे आणि ती मध्यभागी उभी राहील आणि तिच्या होती तुम्ही सर्वांनी आनंदोत्सव साजरा करायचा आहे जेव्हा आम्ही सांगू तेव्हा. 2 मिनिटं जागेवरती उभे राहा. मनुष्य लोकातली नर्मदा मैयाची कथा आहे का? या नाही मैया येते, मैया येते. तुम्ही खाली सर्वांना दर्शन आणि त्यावेळेला महादेवांचं तप केलं. महादेव प्रसन्न झाले आणि म्हणाले वरदान कुरुकुप राजाने वरदान मागितलं की नर्मदा माता पृथ्वीवरती अवतरली. पुन्हा पर्वतांपैकी विचारलं विंध्याचलाचा मुलगा पर्यंत हा म्हणतो मी तिला धारण करेल. आणि त्याच वेळेला ही नर्मदा मैया या संपूर्ण ब्रह्मांडाला आनंदित करण्यासाठी मेघल शिखरावरनं अमरकंटक नावाच्या पर्वतावरनं बांबूच्या बेटातून 10 प्रवाहांमधनं या पृथ्वीवरती अवतीर्ण झाली. प्रभूश्री रामचंद्रांना वसिष्ठ ऋषींचा मागेच सीत सत्पम्य शास्त्र भेद रवेदिने मध्यान्ह समये राम आस्तरेण क्रमांके. वसिष्ठ ऋषी सांगतात माघ शुक्ल सप्तमीच्या दिवशी अश्विनी नक्षत्रावरती रविवारचा दिवस मकर राशीत असताना नर्मदा मैया मध्यान्ह समयाला अमरकंटक नावाच्या क्षेत्रातनं 10 प्रवाहांनी प्रवाहित झाली. सर्वांना आनंद झाला. मृत्यूलोकात ही नर्मदा मैया प्रवाहित होऊ लागली. नर्मदा मैया की जय. भवानी भवानी मोह महिषासुर मर्दाना रावणी विविध तापाची करावया धारणी विविध तापाची करावया धारणी भक्ता लागे तू मानसे निर्वाण आईचा जोगवान मागे आईचा जोगवान मागे आईचा जोगवान मागे आईचा जोगवान मागे Thank you.
मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला मी सांगू कुणाला, किती सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद से निकली रे बाजी आमद कंटक से निकली रे बाजी आमद कंटक से निकली रे बाजी आमद कंटक से निकली रे बाजी हरा हाथ हरा हाथ कैसे की सारी रे मैया मरुमती जय बोलो तो जगत की तारण अमृत नर्मदा की जय बोलो
माता की जय बोलो
मायाची सती येऊ डोंगरावर नांदती तीच मायाची सती येऊ डोंगरावर नांदती तीच मायाची सती येऊ डोंगरावर नांदती तीच मायाची सती येऊ डोंगरावर नांदती मायाची सती पायी पायी डोंगरावर नांदती तीच मायाची सती डोंगरावर नांदती मायाची सती डोंगरावर नांदती तीच मायाची सती पायी पायी डोंगरावर नांदती मायाची सती पायी पायी डोंगरावर नांदती तीच मायाची सती 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 पायी पायी डोंगरावर नांदती तीच मायाची सती 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 डोंगरावर नांदती सगळ्यांनी छान आनंदोत्सव साजरा केला. पुन्हा आपल्या जागी सगळ्यांना
सर्वांनी आपल्या नमस्काराला घ्या. भयंकर अशा अवधानामध्ये अमरकंटक नावाच्या क्षेत्रातून ही मैया बांबूच्या बेटातनं 10 दिशांमधनं अवतरित झाली. सर्व साधू संतांना आनंद झाला की नर्मदा मैया ही या पृथ्वीवरती अवतरित झाल्यामुळे तिचा आशीर्वाद प्रत्येकाला मिळू लागला. तिचं झुळझुळ वाहणारं पाणी, तिचं असलेलं सौंदर्य हे सर्वांना कळू लागलं. आणि हे साधू, हे मुनी, हे ऋषीवर जसं तुम्ही आनंदोत्सव साजरा केला तसं टाळ्या वाजवून तिचं स्वागत करू लागले. सर्वांना आनंद झाला. टाळ्या वाजवत वाजवत त्यांनी तिचं गुणगान केलं आणि सर्व काय म्हणू लागले, हो मैया अमरकंटक वाली तुम हो भोली भाई नर्मदा चार भुजाधारी तुम हो भोली भाई. तेरे ही गुण गाते साधु बजा बजा के ताली. तेरे ही गुण गाते साधु बजा बजा के ताली.
तो मैया हमारी लाली अमर कंटक हारी तुम हो भोली भारी मैया अमर कंटक हारी तुम हो भोली भारी मैया अमर कंटक हारी तुम हो भोली भारी अमर कंटक हारी तुम हो भोली भारी मैया अमर कंटक हारी तुम हो भोली भारी अमर कंटक हारी तुम हो भोली भारी मैया अमर कंटक हारी तुम हो भोली भारी मैया अमर कंटक हारी तुम हो भोली भारी मैया अमर कंटक हारी तुम हो भोली भारी जगत जननी नर्मदा मैया की जय सर्व साधूंनी चिंचवड वासियांनी या गोशाळेने असा नर्मदा मैयाचा जन्मोत्सव साजरा केला. मी मैयाला हीच विनंती करेन की जे जे या आनंदोत्सवात सामील झाले त्यांचे सगळे रोग नष्ट करू नका. कारण हे सर्वच फक्त तुझ्या भक्तीत रममाण झाले. कोणाला गुडघ्याचा त्रास आहे तो विसरला, कोणाला कमरेचा त्रास आहे तो विसरला, कोणाला पट्टे लागले मानेला कमरेला सगळे विसरले. आणि फेर धरताय मस्त. बरं तुमच्या घरच्यांनी पाहिलं तर काय म्हणते ही पण महत्वाची गोष्ट. घरीच काय होतं असं. सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला. ही नर्मदा मैया म्हणजे आनंदाची मूर्तीच आहे. आणि बघा ना तुम्ही, जर खरा साधक या ठिकाणी आला असेल तर जरा एक गोष्ट लक्षात येईल. कानूनचं करू नये का, खरा साधक जर या ठिकाणी आला असेल तर जरा एक गोष्ट लक्षात येईल. पहिल्या दिवसाची ऊर्जा आणि आजच्या दिवसाची ऊर्जा याच्यामध्ये फरक आहे. कारण या ठिकाणी सर्वांनी आपला द्वेष सोडून, दुःख सोडून, आपले विचार सोडून एका रांगेत भक्तीमध्ये रममाण झाले होते. हाच जन्म मरणाचा फेर आहे, तिच्याच भोवती फिरायचं आहे. पण आपणच मी 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 करत असतो. तिथे केलं आपण मी मी. इथं कोणी पण कोणासोबत थोड्या खेळत होतं. आलं का मी, माझी मैत्रीण, आलं नाही. ही भक्ती, ही खरी श्रद्धा असली पाहिजे. आणि ती या मैयामुळे प्राप्त झालेली आहे. म्हणून आनंदोत्सव काय असतो हा अनुभवायचा असेल तर अशा सत्संगामध्ये आपण गेलं पाहिजे. या सत्संगाच्या माध्यमातून आपल्याला खरा आनंद लक्षात येत असतो. ही नर्मदा मैया 4 युगांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अवतरित झाली. सर्वांना आनंद देऊ लागली. मेकल कन्या म्हणून ओळखायला लागली. मेकल म्हणजे काय, अमरकंटकाच्या शिखराला मेकल पर्वत असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी बांबूच्या बेटात नाही निघाली. पण आता जर तुम्ही बघितलं अमरकंटक नावाच्या क्षेत्रामध्ये तिथे बांबूचे बेट नाहीये. तिथे 11 कोणांचा पक्क कुंड केलेला आहे. त्या कुंडामध्ये ती प्रविष्ट होते आणि तिथून तिची धारा मोठी होत जाते. पातकांचा विनाश करणारी नर्मदा मैया आज सरस्वती मातेच्या जयंती निमित्त, वसंत पंचमी निमित्त हा एक प्रकारचा आनंदोत्सव ज्यावेळेला आपण साजरा केला त्याची कृपा आपल्याला प्राप्त झालेली आहे.
मार्कंडेय ऋषी धर्मदारांना सांगतात की राजन, ही नर्मदा मैया सर्वांना आनंद द्यायला लागली. पितृ तृप्त व्हायला लागले. सर्व पितृंना आनंद झाला. लोक हिच्या किनाऱ्यावरती स्नान करायला लागले, दान करायला लागले, पिंडदान करायला लागले. सर्वच त्या पितृंच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी नर्मदा मैयाचा आश्रय घ्यायला लागले. नर्मम ददाती सा नर्मदा, जी सर्वांना शुद्ध आनंद देणारी आहे. अहो, या नर्मदा मैयाला कारण नसताना दुःख भोगावं लागलं. पण आज तो प्रसंग सांगून उपयोग नाही, कारण आज आनंदाचा दिवस आहे. ही नर्मदा मैया भयंकर ओघामध्ये या पृथ्वीवरती आली. पर्यंत पर्वताने तिला धारण केलं. अमरकंटक नावाच्या क्षेत्रामध्ये, जे MP आणि छत्तीसगडच्या बाउंड्रीवरती, सीमारेषेवरती आहे, अशा ठिकाणी ही नर्मदा मैया भयंकर ओघामध्ये राहायला लागली. देवता तिच्या दर्शनासाठी आल्या. अमरकंटक म्हणजे काय, तर ज्या वेळेला तुम्ही अमरकंटक नावाच्या क्षेत्रामध्ये जातात, तिथली लोक काय सांगतात की ज्या वेळेला भगवान शंकरांनी हलाहल विषप्राशन केलं, त्यावेळेला त्यांना घाम आला, कंठाला घाम आला, आणि त्या धर्मबिंदूपासून तिची निर्मिती झाली. ही तिकडची कथा आहे. कारण की क्षेत्रानुसार कथा बदलत जातात, पण भावार्थ मात्र एकच राहतो. अमरकंठ, अमरकंटकातूनच उत्पन्न झाली. अमर म्हणजे महादेवांचं एक नाव आहे, अमर, आणि कंठ म्हणजे महादेवांचा कंठ. त्या कंठातनं ती प्रविष्ट झाली, उगम पावली. जसं वृक्ष पर्वतावरती महादेवांनी आपल्या सर्वांसाठी तपश्चर्या केली, त्यांच्या शरीराला आलेला घाम त्या पर्वताला भिजवू लागला, अशी ती कंठातनं निर्माण झाली. म्हणून त्या क्षेत्राला अमरकंठ असं नाव पडलं. आज त्याला अमरकंटक असं म्हटलं जातं. अमरकंठ म्हणजे सिद्धांतची भूमी आहे. आणि जो या अमरकंटक पर्वतावरती निवास करतो, त्याला वेगळ्या ऊर्जेची अनुभूती प्राप्त होते. नर्मदा मैयाची प्रत्यक्ष कृपा त्या व्यक्तीला प्राप्त होत असते, आणि तो या जीवनामध्ये धन्य होऊन, तिच्या कृपेला पात्र होऊन मोक्षाकडे जात असतो. आणि खरोखर जो त्या नर्मदा मैयाच्या जन्मोत्सवाची कथा ऐकतो, त्याच्या सकल पापांचा नाश होतोच. कारण की ही कथा ऐकत असताना प्रत्यक्ष नर्मदा मैयाच्या चरित्राचं वर्णन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. महादेव ज्या वेळेला तिला सांगतात की मर्यादा धारण कर, वेगाची मर्यादा धारण कर, त्यावेळेला ती किती श्रेष्ठ असेल आणि तिची शक्ती काय असेल याचं वर्णन आपल्याला बघता येतं. आणि कुठेही जा, तुम्हाला ती नदी स्वच्छच दिसेल. आपल्या नद्यांसारखी तिची परिस्थिती नाही. का? कारण आपल्याला नद्यांचं महात्म्यच कळलं नाही. नद्या या पवित्र असल्या पाहिजे. अनेक ठिकाणी धरणं बांधली गेली, अनेक ठिकाणी जलाशय बांधले गेले, त्यामुळे वाहतं पाणीच कुठे मिळत नाही. आणि वाहत्या पाण्याला फार महत्व आहे. साठवलेलं पाणी शास्त्राप्रमाणे मूत्रा समान सांगितलेलं आहे. मूत्रा समान. आणि वाहत्या पाण्यामध्ये पवित्रता असते. वाहत्या पाण्याला दोष नाही, पण जे साठवून ठेवलेलं पाणी आहे त्याला दोष सांगितलेला आहे. या नद्यांमध्ये पाणीच नाही, बाष्पीभवन कसं होईल, पाऊस कसा पडेल, आपण झाडं तोडतोय, निसर्गाची काळजीच आपण घेत नाही. पण तुम्ही जर त्या क्षेत्रामध्ये जाऊन पाहाल तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नर्मदा मैया वाहतानाच दिसेल, आणि सुंदरच दिसेल. तिथे घाण तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे मी पायी परिक्रमा केलेली नाही, परंतु आम्ही ज्या वेळेला शूरपाणेश्वराच्या दुर्गम भागामध्ये कपडे वाटपासाठी जातो पितृपक्षामध्ये, तर त्यावेळेला सुद्धा आम्ही तिचं स्वरूप बघतो. तिथले आदिवासी बांधव असं सांगतात की नर्मदा मैयाची तळ किंवा खोली आजपर्यंत कोणीही मोजू शकलेलं नाही. ते असं सांगतात, खाट असते ना आपली खाट झोपण्याची, तिला जेवढा दोर लागतो एका खाटीला, तेवढ्या 7 खाटींचा दोर एकमेकांशी गाठ मारून जरी तिच्यात सोडला तरी तिचा तळ सापडत नाही, अशी आमची नर्मदा मैया आहे. मग तुम्हाला तिची भक्ती करत असताना साध्या सोप्या मार्गाने कसं तिचा तळ सापडेल? त्याच्यासाठी काय व्हावं लागतं? वेळ व्हावं लागतं, सत्संगामध्ये बसावं लागतं,
आणि नुसता डुबकी मारून उपयोग नाही, तळाशी जायचं असेल तर कथेमध्ये एक रूप व्हावं लागतं. आणि ही कथावरी नर्मदा मैया आज तुमच्या चिंचवड गावामध्ये वाहत आलेली आहे. आणि तुम्ही रोज भाग्यवान आहात की तिच्यामध्ये रोज डुबकी मारताय. कारण कथारूपी गंगा, कथारूपी नर्मदा ही कथेच्या माध्यमातून निश्चित हजेरी लावते. बरेच जणांनी पायी परिक्रमा केलेल्या आहेत. काही जण पुस्तकं लिहितात आल्यानंतर. कोणी म्हणतं अश्वत्थामा दिसले, कोणी म्हणतं परशुराम दिसले, कोणी काही अनुभव सांगतं, कोणी काही अनुभव सांगतं. निश्चित असेल आपण त्या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे आपण पाहिला नसतो, म्हणून आपण टीका करणं योग्य नाही. आपण सांत्वन करणं गरजेचं आहे, सपोर्ट करणं गरजेचं आहे. असतील दिसले असतील ज्याची त्याची भावना, परंतु देव असा कोणालाही लगेच दिसत नाही. एकतर देवता दिसली आणि अश्वत्थामा जर म्हणाल तर तो महादेवांचा अवतार आहे. प्रत्यक्ष भगवंत जर दिसायचा असेल तर तेवढी दिव्य दृष्टी आपल्याकडे असली पाहिजे. म्हणून एका महात्म्यांनी असं सांगितलेलं आहे की जर नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती आपल्याला चमेलीचा वास आला किंवा चमेलीच्या अत्तराचा वास आला तर समजावं हनुमंतराय आपल्या जवळ आहे. ते असं दर्शन देतच नाही, त्यांची ऊर्जा आपल्याला अनुभवायला मिळते. ती ओळखायची कशी हे पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे. जर फुलपाखरू आपल्याला दिसलं, ते पांढऱ्या रंगाचं असलं तर समजायचं मैयाने आपल्याला दर्शन दिलं. म्हणून भगवती जगदंबा फुलपाखराच्या रूपामध्ये दर्शन देत असते. आणि काही लोकांना मगर सुद्धा दिसते, ते तिचं वाहनच असल्यामुळे प्रत्यक्ष मैया त्याच्यावरती आवड झालेली भावना असलीच पाहिजे. तुम्हाला गुलाबाचा वास आला तर समजायचं परशुराम तुमच्या जवळून गेले, कारण हे चिरंजीव आहेत, हे फिरत असतात, हे एका ठिकाणी थांबत नाही. ते असं म्हणत नाही की ह्या व्यक्तीने परिक्रमा प्रारंभ केली, आपण याला रस्त्यात जाऊन भेटू आणि लगेच दर्शन घेऊन टाकू, असं शक्य नाही. जर भगवंताने तुम्हाला दर्शन दिलं तर त्याच ठिकाणी तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि झाला नाही तर तो भगवंत कसा. म्हणून आपण काही खुणा ओळखल्या पाहिजे. परिक्रमेत जात असताना कोणी रस्ता भटकतं, 3 वेळांमध्ये हर म्हणतात, प्राणी, पक्षी, कुत्रे, गाय कोणीही तुमच्या मदतीला येतं, तुम्हाला रस्ता दाखवतं. ही माझ्या मैयाची महती आहे, हे मी माझ्या अनुभवातून सांगत नाही. हे मला बेसे नानांकडनं काही परिक्रमावासियांकडनं कळलेले ते अनुभव मी तुम्हाला सांगतो. जरी मी नर्मदा पुराण तुम्हाला सांगत असलो तरी मी माझं एवढं भाग्य नाही की मैयाने माझ्याकडनं पायी परिक्रमा करून घेतलेली आहे. पण एवढं भाग्य निश्चित आहे की तिच्या किनाऱ्यावरती तिच्या पुराणाची सेवा द्यायला मला तिने संधी दिली. एवढंच मी स्वतःला भाग्यवान मानतो. इतर माझं एवढं काही भाग्य नाही की तिने मला पायी परिक्रमेला बोलवलं. आणि मी ठरवणारा पण कोणी नाही. ज्या दिवशी तुम्ही विचार केला, तुम्ही असो अथवा मी असो, घरातनं उचलून ती डायरेक्ट ओंकारेश्वरला टाकेल आपल्याला. तिथे बायका, मुलं, सुना, गुडघेदुखी, कंबरदुखी काहीच नसेल, काहीच नसेल. कारण ठरवून केलेली परिक्रमा परिपूर्ण होत नाही. जेव्हा ती बोलवते त्याच वेळेला परिक्रमा होते. परिक्रमा करणारे आपण कोणी नाही. तीच शक्ती रूपाने आपल्या पायामध्ये प्रस्थापित होते, तीच शक्ती रूपाने आपल्या बाहूंमध्ये प्रस्थापित होते, तीच शक्ती रूपाने आपल्या बुद्धीमध्ये प्रस्थापित होते. आणि मग आपल्याला तो योग्य मार्ग मिळतो आणि मग परिक्रमेची परिपूर्णता आपली होत असते. आपण परिक्रमा करणारी कोणीही नाही. आपल्याकडनं परिक्रमा मैया घडवून घेत असते. म्हणून या ठिकाणी सर्वांनी हा जो आनंदोत्सव साजरा केला, त्या आनंदोत्सवाचं कारण असं आहे, त्याचं मर्म आपण जाणलं पाहिजे की आपल्याला मैयाच्या हृदयामध्ये प्रवेश करायचा आहे, तळाशी जायचं आहे. वरवर डुबकी मारून उपयोग काय, नुसता शरीर विजेल. म्हणून कबीर सुद्धा म्हणतात ना, मलमल धोये शरीर को धोये न मन का मैल, नहाये गंगा गोमती रहा बैल के बैल. मलमल धोये शरीर को, स्वच्छ याच्याने आपण शरीराला धुवून टाकतो, पण मळच काढत नाही, बैलचा बैलच असतो असं कबीर म्हणतात. मी म्हणलेलो नाहीतर काय उद्या उठून आक्षेप. सध्या कथा कीर्तनकारांवरती फार ग्रहण पडलेलं आहे ना. या प्रसार माध्यमांच्या द्वारे थोडंसंही काही वेगळं झालं की असे धर्मद्रोही लगेच व्हिडिओ क्लिप बनवतात आणि पाठवतात. हरकत नाही, आमच्या पाठीशी मैया उभी आहे. धर्मकार्याची ज्योत पेटलेली आहे, ती अखंड तेवतच राहील. किती मोठं संकट आलं
तरी सुद्धा ही नर्मदा मैया जी आहे प्रत्येकावरती कृपा करू लागली, सर्वांना आनंद देऊ लागली. मेघनाद राजाला फार आनंद झाला. शिवकन्या साक्षात त्याच्या पर्वतावरती खेळते, बागळते. अहो सुंदर रूप होतं तिचं. ही जी मैया आता इथे आली होती ना, असंच तिचं रूप होतं. पांढऱ्या रंगाची शुभ्र साडी, छान प्रकारे बिंदी कपाळी लावलेली, डोळ्यात काजळ घातलेलं, पायामध्ये सुंदर नुपूर म्हणजे पैंजण, वक्षस्थळावरती माळा, कस्तुरी लावलेली, वेणीचा आंबाडा केलेली, त्यामध्ये गजरा माळलेली, अशी सुंदर आमची मैया. पायाला कुंकू लावलेला होता. म्हणजे प्रत्येक भक्ताने जर तिच्याकडे पाहिलं तर तो मोहात पडल्याशिवाय राहणार नाही, अशी आमची मैया. आणि मगरावरती अस्वार आहे. किती सुंदर तिचं रूप आहे. ती अशा नदीमध्ये एका सुंदर स्त्रीचं रूप घेऊन बसलेली असते आणि अनेक प्राणी पक्षी तिच्याजवळ घुमरावत असतात. तिच्या दर्शनासाठी काही सिद्धमुनी येत असतात. अनेक हत्ती तिच्या त्या पाण्यामध्ये खेळतात, फार आनंद विभोर होतात. कोणाकोणाची साधना तर एवढी विकोपाला गेलेली असते की त्यांना प्रत्यक्ष नर्मदा मैया पाहिल्यावरती डोळ्यातनं ढसा ढसा पाणी यायला लागतं. एवढी ती प्रेमाची धारा आहे. ती राधेचं स्वरूप आहे, ती भवानीचं स्वरूप आहे, ती उमेचं स्वरूप आहे, ती देवीचं स्वरूप आहे. आणि जशी राधाराणी आहे, त्या राधा शब्दाचा उलटा, त्या शब्द जर कधी आपण उलटा केला तर काय होतं? धारा. जशी राधा आहे ना, तशी ही सुद्धा धारा आहे, प्रेमाची धारा आहे. म्हणून सिद्धमुनी तिच्या धारेमध्ये न्हाऊन निघतात. ध्यान करते सभी ज्ञानी ध्यानी, नाम जपते सभी ज्ञानी ध्यानी, हम शरण लाडली राधा रानी, हम शरण लाडली राधा रानी, नाम जपते सभी ज्ञानी ध्यानी, नाम जपते सभी ज्ञानी ध्यानी, हम शरण लाडली राधा रानी, हम शरण लाडली राधा रानी. असं सांगितलं जातं 1000 वेळेला ज्या वेळेला आपण राधाराणीचं नाव घेतो तर त्याला 1 वेळा कृष्ण आपण जर म्हटलं त्याचं पुण्यफळ प्राप्त होतं. आणि ज्या वेळेला आपण 1000 वेळेला कृष्ण म्हणतो त्याचं पुण्यफळ फक्त एकदा राधा नाव घेतल्यावरती प्राप्त होतं. तशी ती राधा प्रेमाची धारा आहे, तशी ही माझी मैया भक्तीची धारा आहे.
तर हिच्या धारेमध्ये आपण न्हावून निघालो पाहिजे. हीच मी सर्वांना विनंती करतो की प्रत्येकाने आपल्या आयुष्यात परिक्रमा केलीच पाहिजे. कारण इथे ऐकणं वेगळं आणि प्रत्यक्ष परिक्रमा करून तिची अनुभूती घेणं वेगळं, हे फार महत्त्वाचं आहे. खरं पाहायला गेलं नर्मदा पुराणामध्ये सर्वच तीर्थांचं महात्म्य आहे. नुसतं तीर्थ संघ गेलो की ते डोक्यावर जातं, कारण की प्रत्यक्ष तुम्ही तिथे उपस्थित नसतात. म्हणून तुम्हाला तुमच्या भाषेत सांगण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. जास्त जड शब्द मी वापरतच नाही माझ्या कथेमध्ये. जास्त जड शब्द वापरले की ते डोक्यावर जातं. आपल्याला कथा लक्षात आली पाहिजे. कारण लक्षात घ्या, कथेमध्ये आपण बसतो, पण कथा आपल्यामध्ये बसली पाहिजे, तरच त्या कथेला महत्त्व आहे. म्हणून सोप्या भाषेत तुम्हाला हा सांगण्याचा प्रयत्न आहे. हा आनंदोत्सव आपण सर्वांनी आज साजरा केला, परंतु या ठिकाणी आज आपण आपल्या सेवेला विराम देत आहोत. झालेली सेवा नर्मदा मैयाच्या चरणी अर्पण करतो आणि या सेवेला विराम देतो. जे भक्त श्रद्धायुक्त अंतःकरणाने नर्मदा मैयांच्या कथांचं श्रवण करतात त्यांच्या सकल पापांचा नाश होऊन पुण्याची प्राप्ती होते. निरक्षर फलभ्रष्टं मात्रा हीनंच यत् भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देवी प्रसीद परमेश्वरी, प्रसीद परमेश्वरी, प्रसीद परमेश्वरी. नर्मदा मैया की जय. 2 मिनिटं कोणीही जागेवरनं उठायचं नाहीये. आपल्याला उद्यापासून नर्मदा याग सुरू होणार आहे. नर्मदा यागाला बसलेल्या यजमानांनी शूटिंग करणार बरोबर 7:30 वाजेला समोरून या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. बरोबर ह्याच्यातून आपलं साहित्य सोबत आणायचं आहे. नर्मदा मैयाच्या यागाला उद्या प्रारंभ करणार आहोत. उद्या सकाळी 8 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत नर्मदा मैयाचा याग सुरू राहील. 2 वाजेला त्या यागाला विराम मिळेल. त्यानंतर आपली कथेची सांगता होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 तारखेला पुन्हा सकाळी 8 वाजेपासून 11 वाजेपर्यंत नर्मदा मैयाचा याग सुरू राहील. त्यानंतर महाआरती होईल, महाप्रसादाला सुरुवात होईल. नर्मदा मैयाचा जन्मोत्सव त्या ठिकाणी साजरा केला जाईल. म्हणून कोणी 2 मिनिटं जागेवर उठू नका. आपल्याकडे तुम्ही करता नर्मदेला गुरुजी आज खरोखरच जल्लोषात आजचा दिवस साजरा झाला. नर्मदा मैयाचा जन्मोत्सव खूप आनंदात सगळे सहभागी झाले होते. परवा नाना आणि आमची कमिटी बसली असताना एक विषय झाला. गेली वर्षभर पुष्पक विमान नुसतं घरट्या घालत होतं. पुष्पक विमानाला लँडिंग करायला जागाच मिळत नव्हती, काही कारणास्तव. परंतु या वर्षी सर्वांच्या जिद्दीच्या जोरावरती पुष्पक विमानाला लँडिंग तर करायला जागा मिळाली, परंतु पुष्पक विमानामधून गुरुजींनी मैयाच्या आशीर्वादाची खूप मोठी अनुभूती आम्हा सर्व भक्तांच्या पदरात टाकली. त्याबद्दल पुष्पक गुरुजींचे मी विशेष आभार व्यक्त करतो. मैयानं आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी दिली, मैयाची सेवा करण्याची संधी दिली, हे आमचं परम भाग्य आहे. आणि मैयानं दरवर्षी ही संधी आम्हाला प्राप्त करून द्यावी असं आमचं मैयाकडे साकडं आहे. दरवर्षी पुष्पक गुरुजींचं पुष्पक विमान पिंपरी चिंचवडमध्ये उतरलं पाहिजे याची व्यवस्था आता मैयाने करावी अशी मैयाची प्रार्थना करतो. आणि 2 मिनिटं फक्त एक आपल्या इथे एक विशेष अतिथी आलेले आहेत. एक सर्वांना सूचना आहे. गेल्या वर्षी काही कारणास्तव दादा गुरूंचा कार्यक्रम रद्द झाला होता. आपण प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील काही परिक्रमेला जाणाऱ्या परिक्रमावासियांसाठी मार्गदर्शन मेळावा घेत असतो. तो यावर्षी आपण सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये जशी तारीख मिळेल वरिष्ठांची, किंवा यावर्षी सुद्धा आमचा दादा गुरूंना बोलवण्याचा प्रयत्न चालू आहे. जर का समजा मैयाच्या कृपाशीर्वादाने दादा गुरूंची जर वेळ मिळाली तर दादा गुरूंचे पाय निश्चितच आपल्या चिंचवड भूमीला लागतील अशी आशा वाटते. गेल्या वर्षी दादा गुरूंनी शब्द दिला होता. दादा गुरूंची इच्छा पण होती पिंपरी चिंचवडला येण्याची,
परंतु त्यांची प्रकृती खालावल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना बाहेर जाण्यास मनाई केली आणि आपला तो कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. तर यावर्षी देखील आपण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये नवीन पायी परिक्रमेत जाणाऱ्या परिक्रमावासियांसाठी मार्गदर्शन मेळावा घेणार आहोत. त्याची तारीख आणि ठिकाण आपल्या सर्वांना म्हणजे पेपरमधून किंवा व्हॉट्सअपमधून आपल्याला कळवण्यात येईल. आज या ठिकाणी एक विशेष अतिथी आलेले आहेत. मुळशीमध्ये मुठा आणि मुळा या नदीच्या स्वच्छता अभियानासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणारे, स्वच्छता अभियानासाठी आपल्या जीवाचं दान करणारे माननीय मुकुंद मावळणकर या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी मी त्यांचं नर्मदेहर संघाच्या वतीने मनोमन स्वागत करतो व आमच्या संघाचे सेक्रेटरी, नर्मदेहर संघाचे सेक्रेटरी श्री रवींद्रजी बोर्डेदादा यांना विनंती करतो की आपण आपल्या संघाच्या वतीने त्यांना सन्मानित करावे. त्यानंतर मावळणकर साहेब एक 5 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करतील. माझी गावनदी माझी नर्मदा, जसं एक नागपूरमध्ये किशोर पवनीकर आपली गावनदी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्याच उद्देशाने यांचाही हेतू आहे, त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. आणि आपण देखील भविष्यात पवना मैयाच्या किनारी मैयाचं मंदिर उभारणार आहोत. आपलाही भविष्यात पुढे पवना मैया स्वच्छता अभियानाचा उपक्रम राबवण्याचा संकल्प केलेला आहे. त्या संकल्प पूर्तीसाठी तुमच्या सर्वांची मदत लागणारच आहे. तर मी आपला अधिक वेळ न घेता आपण त्यांना सन्मानित करावं आणि आम्हाला जरा मार्गदर्शन करावं थोडक्यात अशी मी विनंती करतो. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नमस्कार मंडळी, मला इथे येण्यामध्ये खूप आनंद होत आहे. आपल्याकडे पुण्याला जसे गुरुजींनी सांगितली नर्मदेची कहाणी, तशी आपल्या पुण्याला 5 नद्या लागतात आणि त्या 5ची कहाणी वेगळी वेगळी आहे. त्याच्यात मी आत्ता जात नाही, पण ह्या नद्या तुम्हाला जर माहिती असेल तर त्या 6 करोड वर्षापूर्वीपासनं वाहत आहे. म्हणजे हिमालय झाल्या त्या आधीपासून ह्या नद्या आहेत आणि त्या नद्या अशाच अविरत वाहत राहाव्या. जसं त्यांनी म्हटलं, नदी म्हणजे काय, धारा. ती धारा तशीच वाहत राहावी ह्याच्यासाठी आमची धडपड चाललेली आहे. आणि ह्या नद्या जर वाहत नाही झाल्या तर त्याची डबकी होती आणि ती डबकी होऊ द्यायची नाही. मी जेव्हा 75 साली पुण्यामध्ये आलो, नदीच्या कुठल्याही नदीच्या पुलावरनं नदीकडे बघितलं तर दोन्ही बाजूनी ओठा म्हणावे झाडं, उंच वृक्ष, त्याच्या खालती लहान, त्याच्या खालती अजून लहान, त्याच्या खालती काही झाडं दरवर्षी पुरामध्ये बुडून जाणारी पण परत उगवून येणार. हे नद्यांचं महात्मा आपल्याला जपलं पाहिजे. आपणच या नद्यांना अडथळे निर्माण करतो आणि आपणच त्याच्यात घाण टाकतो. आणि आमचा गेले 8 वर्ष सतत प्रयत्न आहे की त्या नद्या स्वच्छ अविरत वाहत राहिल्या पाहिजे. आणि त्याच्यासाठी आम्ही मोठं आव्हान हाती घेतलेलं आहे. नदीच्या काठची जी सृष्टी असते तिची भरभरी साडी आहे असंच समजा. हिरव्या पासूसारखी त्यांची झाडं असतात, त्या झाडांवर कितीतरी पक्षी बसलेले असतात, छोटे छोटे प्राणी असतात, किडे असतात, कीटक असतात आणि जमिनीखाली राहणारे पुष्कळ प्राणी असतात. तर ही झाडं वाचवण्यासाठी एक आव्हान आमच्या पुढे आलेलं आहे. आपल्या म्युन्सिपाल्टीचे लोक ही झाडं कापून टाकणार आहेत. 1,60,000 झाडं ही कापली जाणार आहे आणि झाडं गेली तर त्याच्याजवळची सृष्टी जाणार आहे. नद्या नुसत्या ओसाड होणार आहे. तर ह्याच्यासाठी आम्ही 9 तारखेला रविवारी एक चिपको आंदोलन चालू करतो आहोत, जे हिमालयात पण झालं. त्यांनी त्यांची वृक्षराई वाचवली. आपण आपल्या झाडांना कवटाळून आपल्या नद्यांना
वाचवण्यासाठी मी आवाहन करायला इथे आलेलो आहे. आणि ह्या नद्या अशाच वाहत राहतील. माझ्यासाठी तर नाही, पण माझ्या मुलांसाठी आणि माझ्या नातवांसाठी, आपल्या सगळ्यांच्याच मुलांसाठी आणि सगळ्यांच्याच नातवांसाठी हे आपल्याला काम करायला पाहिजे आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना आवाहन आहे की 9 तारखेला 3:30 वाजता ज्युपिटर हॉस्पिटल समोर या. आपण तिथनं शांतपणे एक यात्रा काढणार आहोत. 1.5 किलोमीटरची आहे. आणि राम नदी आणि मुळा नदी ह्याच्या संगमावर एक सुंदर सृष्टी आहे. तिथे जर तुम्ही गेलात, आज सकाळी आम्ही तिथे कबीराच्या भजनांचा कार्यक्रम ठेवला होता आणि खरोखर छान झाला. तिथे गेल्यावर तुम्ही चारी बाजूने फिरून बघितलं, एकही सिमेंट कॉन्क्रीटचं इमारत तुम्हाला दिसणार नाही. झाडं दिसतील, महावेल दिसतील, झाडांची छोटी छोटी पिल्लं दिसतील, फुलपात्र दिसतील, पक्षी दिसतील, खारी दिसतील. तर ते सौंदर्य पण बघायला या. ह्या आठवड्यात जरी आलात तरी आमचे लोक तिथे प्रयत्न करतात. आपल्याकडे मुळा मोठ्या नदीला 65 झरणं येऊन मिळत आहेत. झरणं नाही, झरे येऊन मिळत आहेत. आणि ते आम्ही पुनरुज्जीवित करण्याचं काम करतो. तर त्याच्यासाठी तुम्ही येऊन बघा आम्ही ते काम कसं करतोय. संबंध आठवडाभर हे महिनाभर काम चालू राहणार आहे. आणि तुमच्या सगळ्यांचा सहभाग इथपासनं जर मिळाला मुळेला तर आमच्याकडे पुष्कळ मदत होईल. तर तिथे बघा काय काम करतोय, कसं पुनरुज्जीवन करतोय. नदी पुनरुज्जीवनाचं काम हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. माझी नदी माझी जबाबदारी, माझी नदी माझी आई. म्हणून आम्ही त्यांना मुळाई आणि मुठाई असं नाव दिलेलं आहे. तर या आमच्या बरोबर बघा नद्यांचं सौंदर्य आणि वाढवा ते सौंदर्य. नमस्कार. आम्ही इथे काही पोस्टर्स वगैरे ठेवतो, त्याच्यावर QR कोड आहे. तुम्ही तो QR कोड वाचून आमचा कार्यक्रम आहे तो बघा आणि जरूर सहभागी व्हा. नमस्कार. सर्वांना अजून एक सूचना आहे, मला कानूनचं करून आहे. बरेच लोकांकडून परिक्रमा घडत नाही, परंतु परिक्रमावासियांची सेवा करण्याची त्यांची इच्छा आहे. पण संसाराच्या व्यापामुळे त्यांना त्या ठिकाणी जाता येत नाही. परंतु आपले श्री रवींद्र भिसे नाना आणि नर्मदे सेवा संघ, सोमनाथ ट्रॅव्हल्स यांच्या वतीने नर्मदा मैयाच्या इथे कर्वेमट्टा गाडा सराई इथे आश्रमाचं बांधकाम सुरू आहे. आणि या आश्रमामध्ये पायी चालणारे परिक्रमावासी येऊन त्यांच्या भोजनाची आणि निवासाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. म्हणून त्या धर्मकार्यामध्ये जरी आपलं योगदान देता आलं तर तेवढंही आपल्याला पुण्याची प्राप्ती होईल. कारण ते कोणाकडेच मागत नाही, परंतु धर्मकार्यामध्ये प्रत्येकाचा 1 रुपया तरी आवश्यक असतो. यासाठी व्यासपीठावरून आपल्याला सर्वांना आवाहन करतो की परिक्रमावासियांची एक काहीतरी विचारधारा मनात घेऊन आपण सर्वांनी त्या ठिकाणी मदत करावी ही सर्वांना विनंती करतो. आता आरतीचे मानकरी जे आहेत त्यांची नावं पुकारली जातील. लगेच नर्मदाष्टकाची सेवा होईल, आरती होईल. आरतीचे मानकरी श्री व चौवाणी, श्री व चौ सुरुडे पुराण, वर्षा माळी, गीता पुराणे, श्री व चौ अभिजित कोठावडे, श्री व चौ पाळगुडे, वैशाली बळगी, शिंदे हाजी, श्री व चौ गोरटे, उज्ज्वला माने, शिवकन्या, श्री संजय इंगळे, श्री खाकडकर, हर्षद आपटे, वैभवी आपटे आणि श्री व चौ मिलिंद तामणकर. इतरांनी आपल्या जागेवरती उभं राहिलं तरी चालेल.
शर्मदे त्वदीयपाद पंकजं नमामि देवि नर्मदे महागभीर नीलपूरपाटभूतभूतल त्वत्समस्तकान्यनि त्वदीयपाद पंकजं नमामि देवि नर्मदे रतं तदैव मे भयं वदन्तु दीक्षितं यदा तुरन्तु सोमकासुरारि सेवि सर्वदा त्वदीयपाद पंकजं नमामि देवि नर्मदे वसिष्ठ शिष्ट विपराधि कर्तमादि शर्मदे त्वदीयपाद पंकजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपाद पंकजं नमामि देवि नर्मदे लक्ष 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 त्वदीयपाद पंकजं नमामि देवि नर्मदे अहोकृतं स्वसंस्कृतं परेशकेशजातके इरासुकुम्भवारवेशपङ्कुपेशचेतने पाद पंकजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपाद पंकजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपाद पंकजं नमामि देवि नर्मदे नर्मदाष्टकं सम्पूर्णम् अथारातिकदीपः गणपती बाप्पा भक्तानां तुझी आसरा राधेच्या पालका गौरीच्या पालका कल्याणेश्वरा जय देव जय देव भक्तानां तुझी आसरा राधेच्या पालका गौरीच्या पालका कल्याणेश्वरा जय देव जय देव फुलदेचा पुत्र हा फुलदारनाही सृष्टीने ताराचा फुलदेवा पाही पालीच्या पालका गौरीच्या पालका कल्याणेश्वरा जय देव जय देव कल्याणाची मूर्ती केले युंदन आले बालवली पण सिंधूर बंदर आगे सोंड दोन्ही गोचरी हिरे बसले सिंहासनी रूप साजिले भक्तांना सांभाळी हे राजेश्वर पालीच्या पालका गौरीच्या पालका कल्याणेश्वरा जय देव जय देव तुझी आसरा
मैया जय जगदानंदी देवी झूलत वान राजत वीणावादंती ओ मैया झूम करत भगवती ओ मैया जय जगदानंदी
बाळ